किटू आणि निर्भय आजोळी धानोरा या गावी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आले होते. ते त्यांची आजी दिदीमाच्या कामात व्यत्यय आणत होते. सर्व काम बिघडवत होते. दिदीमा म्हणाली, मुलांनो मस्ती करू नका, काम बिघडवू नका. परंतु दोघेही ऐकत नव्हती. तेवढ्यात त्यांचे दादाजी बाहेरून आले. ते म्हणाले, काय झालं ग? तेव्हा दिदीवा म्हणाली, बघा ना हो, ही मुलं त्रास देऊन राहिली, सर्व सामान इकडचं तिकडे करून राहिली. त्यांना सांगा जरा. दादाजी म्हणाले, जा सर्वांसाठी सरबत बनवून आण. दीदीमा सरबत बनवायला गेली. दादाजी मुलांना म्हणाले, मुलांनो माझ्याकडे या. तुम्ही दीदीमाला का त्रास देत आहात? मुले म्हणाली, दादाजी आम्हाला कोणतेही काम नाही. काय करावे तेच कळत नाही. तेव्हा दादाजी म्हणाले, मुलांनो तुम्हाला गोष्ट आवडते का? मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हटल्याबरोबर मुले आनंदी झाली. दीदीमाने सरबत आणला, मुलांनी सरबत पिला. त्यानंतर दादाजींनी गोष्टीला सुरुवात केली. ही गोष्ट तयार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. गोष्ट आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दादाजी म्हणाले, बाळांनो आता मोबाईलचा जमाना आहे. मोबाईलमुळे संपर्क तर वाढले, पण करणात असलेला प्रेमाचा ओलावा मात्र कमी झाला. आमचा काळ असा होता जेव्हा जीवाला जीव लावणारे, मातृभूमीला आई मानून, समस्त भारतवासींना भाऊबहीण मानून मातृभूमीसाठी जीव देणारे युवक निर्माण झाले. त्यातीलच एक बिरसा मुंडा होता. झारखंडच्या घनदाट जंगलांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक असा बालक जन्माला आला ज्याने पुढे जाऊन ब्रिटिश सत्तेला हादरा दिला. तो म्हणजे वीर बिरसा मुंडा. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना आत्मसन्मान शिकवणारा आणि स्वराज्याची ज्योत पेटवणारा हा महानायक होता. बालपण आणि पार्श्वभूमी. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहातू या गावात झाला. ते मुंडा या आदिवासी जमातीचे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधी होती. लहानपणापासूनच त्यांनी जंगलात, निसर्गात राहून जीवनाचे धडे घेतले. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मी हातू यांनी त्यांना प्रामाणिकपणा, कष्ट आणि आत्मसन्मान यांचे संस्कार दिले. बालपणीच बिरसा अतिशय बुद्धिमान, जिज्ञासू आणि नेतृत्वगुण असलेले होते. शिक्षण आणि बदल. बिरसाला सुरुवातीचे शिक्षण जर्मन मिशनरी शाळेत मिळाले. तेथे त्यांनी इंग्रजी, धर्मशिक्षण आणि पाश्चात्य संस्कृतीचा परिचय घेतला. काही काळ त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, परंतु नंतर त्यांनी आपल्या मूळ संस्कृतीकडे परतण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांनी समाजातील अन्याय, ब्रिटिशांचे शोषण आणि मिशन्यांच्या प्रभावामुळे आदिवासींच्या संस्कृतीवर होणारा परिणाम पाहिला. यामुळे त्यांच्या मनात बंडाची भावना निर्माण झाली. सामाजिक आणि आर्थिक शोषण. ब्रिटिश सत्तेच्या आगमनानंतर आदिवासींच्या जमिनींवर बाहेरील लोकांनी कब्जा करायला सुरुवात केली. जमीनदारी पद्धतीमुळे आदिवासींना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर कामगार बनावे लागले. जंगल कायद्यांमुळे त्यांना जंगलातील संसाधनांचा वापर करण्यास बंदी घातली गेली. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच कठीण झाले. गरिबी, अन्याय आणि शोषण यामुळे संपूर्ण समाज त्रस्त झाला होता. बिरसाचा उदय. या परिस्थितीत बिरसा मुंडा पुढे आले. त्यांनी आपल्या समाजाला एकत्र आणले. त्यांनी अबुआ दिसून, अबुआ राज, आपली जमीन, आपले राज्य हा नारा दिला. लोक त्यांना देवासारखे मानू लागले. त्यांनी स्वतःला देवाचा दूत असल्याचे सांगितले आणि समाजाला योग्य मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना मद्यपान सोडण्यास, स्वच्छता राखण्यास आणि एकत्र राहण्यास शिकवले. उलगुलान, महान बंड.
1899 ते 1900 दरम्यान बिरसा मुंडा यांनी उलगुलान म्हणजेच महान बंड सुरू केले. हे बंड ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि जमीनदारांविरुद्ध होते. या बंडात हजारो आदिवासी सहभागी झाले. त्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यांवर हल्ले केले, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि आपल्या हक्कांसाठी लढा दिला. बिरसाच्या नेतृत्वाखालील हे बंड अतिशय संघटित आणि प्रभावी होते. त्यांनी जंगलात राहून गुरिल्ला पद्धतीने लढाई केली. ब्रिटिशांचा प्रतिसाद. ब्रिटिश सरकारने या बंडाला गंभीरतेने घेतले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवले. अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. शेवटी 1900 मध्ये बिरसा मुंडा यांना पकडण्यात आले. त्यांना रांचीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. वीराचा अंत. 9 जून 1900 रोजी तुरुंगात बिरसा मुंडा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जातात. काहीजण म्हणतात की त्यांना विष देण्यात आले होते. त्यांचे वय तेव्हा फक्त 25 वर्षे होते. इतक्या लहान वयात त्यांनी मोठी क्रांती घडवून आणली. विचार आणि शिकवण. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला आत्मसन्मान शिकवला. त्यांनी सांगितले की आपली संस्कृती, आपली जमीन आणि आपली ओळख यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शन करतात. वारसा आणि स्मृती. आज बिरसा मुंडा यांना भारतातील महान स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नावाने अनेक संस्था, विद्यापीठे आणि स्मारके उभी करण्यात आली आहेत. झारखंड राज्याच्या स्थापनेतही त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. निष्कर्ष. बिरसा मुंडा हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांनी आदिवासी समाजाला नवीन दिशा दिली. त्यांच्या संघर्षामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी ऊर्जा मिळाली. आजच्या काळातही त्यांच्या शिकवणीची गरज आहे. न्याय, समता आणि स्वाभिमान यासाठी लढण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते.